नमस्कार, विशिता मेजवानीवर तुमचे स्वागत आहे। आज मी तुमच्यासोबत मस्त अशी मूगमटकीची रेसिपी शेअर करणार आहेत। आपल्याला टिफिनसाठी रोज काय बनवावे हा प्रश्न पडत असतो, त्यामुळे मी टिफिन सिरीज ही चालू केलेली आहे। मी तुम्हाला रोज वेगवेगळ्या प्रकारच्या टिफिनला देण्यासाठी भाज्या दाखवणार आहे। तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, कमेंट्स करायलाही विसरू नका। तसेच बेल आयकॉनही क्लिक करा आणि माझा व्हिडिओ हा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबतही शेअर करा। आपण आता टिफिन सिरीज चालू केली आहे, त्यासाठी मी आठवड्यातून एक दिवस तुम्हाला मूगमटकीची भाजी दाखवणार आहे। ही भाजी खायलाही टेस्टी लागते, तसेच ही भाजी सर्वांनाच आवडते आणि या भाजीमध्ये आपल्याला प्रोटीन्सही भरपूर मिळतात, म्हणून आठवड्यातून एकदा तरी आपण मूगमटकीची भाजी ही खाल्लीच गेली पाहिजे। अगदी करायला सोपी आहेत आणि कमी वेळेत टेस्टी अशी भाजी आपण टिफिनला बनवून देऊ शकतो। घाईच्या वेळेतही तुम्ही ही भाजी अगदी सहजपणे बनवू शकता। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी आपण मूगमटकी ही काल सकाळीच भिजत ठेवलेली होती, त्यानंतर रात्री मी एका कपड्यात बांधून ठेवली। बघा किती छान असे मोड आपल्या मटकीला आलेले आहेत। आता आपण ही मूगमटकी स्वच्छ निवडून घेणार आहोत, त्यानंतर ती 2 पाण्याने धुवून घेणार आहोत। कढईमध्ये मी 2 चमचे तेल घातलेलं आहे आणि ही मटकी आपण तेलामध्ये परतवून घेणार आहोत। अशा पद्धतीने जर तुम्ही मूगमटकी ही तेलात परतवली तर तुमची भाजी पटकन शिजल्या जाते, जास्त टाईमही लागत नाही आणि अगदी मोकळी सुटसुटीत अशी तयार होते। यामध्ये आपल्या मटकीला चव यावा यासाठी मी अर्धा चमचा मीठ घातलेला आहे। भाजीत आपण जे मीठ वापरणार आहोत त्यातलं निम्म मीठ यामध्येच घालून घेतलेलं आहे। थोडीशी रंग छान यावा यासाठी मी हळद वापरलेली आहेत आणि आपण मस्त अशी मूगमटकी वाफेवर शिजवून घेणार आहोत। अशा पद्धतीने जर तुम्ही मूगमटकी तेलात परतवून घेतली आणि नंतर भाजीला फोडणी दिली तर तुमची भाजी अगदी 5 मिनिटात तयार होते आणि खायलाही एक नंबर लागते। झाकण ठेवून देऊ आणि मस्त अशी दणदणून एक वाफ काढून घेऊ। तोपर्यंत आपण भाजीसाठी मसाले काढून घेऊ। या ठिकाणी मी 1 चमचा धना जिरा पावडर, काश्मीरी लाल मिरची, मीठ आणि गरम मसाला घेतलेला आहे आणि पाव चमचा हळद। त्यानंतर 2 कांदे चिरून घेतलेले आहे, लसूण ठेचून घेतलेला आहे, तसेच कढीपत्ता आणि 1 मोठा टोमॅटो आणि कोथिंबीर घेतलेली आहेत। अगदी बेसिक वस्तू आहेत, घरात अवेलेबल साहित्यात चमचमीत अशी भाजी आज आपण बनवणार आहोत। बघा आपली मटकी ही अगदी 3 ते 4 मिनिटात मस्त अशी शिजल्या गेलेली आहेत। अशा पद्धतीने जर आपण तेलात फ्राय करून घेतली तर आपल्या मटकीला चव पण छान लागते आणि भाजी खायलाही खूप टेस्टी लागते। अशी मटकी खायला टेस्टी लागते। तुम्ही अशी मटकी लहान मुलांना बॉईल करून जर दिली तर तेही खूप आवडीने खातील। त्यानंतर त्याच कढईमध्ये आपण भाजीला फोडणी करून घेऊ। त्यामध्ये मी 3 चमचे तेल घालून घेतला आहे। जिरे, मोहरी, ठेचलेला लसूण आणि कढीपत्ता याची आपण फोडणी करत आहोत। लगेचच आपण यामध्ये कांदा घालून घेतलेला आहे। कांदा आपल्याला 2 ते 3 मिनिटं परतवून घ्यायचा आहे। कांदा परतला की लगेचच आपण यामध्ये टोमॅटो घालून घेणार आहोत। साधारण 3 ते 4 मिनिटं आपल्याला कांदा हा परतवण्यासाठी लागतो। टोमॅटो आपल्याला अगदी मऊ होईपर्यंत परतवायचा आहे। कांदा टोमॅटो लवकर परतावा यासाठी मी भाजीत जे आपण मीठ घालणार होतो ते आत्ताच घालून घेतलेला आहे, जेणेकरून आपला कांदा टोमॅटो हा अगदी मऊसर असा शिजला जाईल। यामध्ये आपण थोडंसं पाणी घालणार आहोत, जेणेकरून आपल्या टोमॅटोची मस्त अशी ग्रेव्ही तयार होईल। अगदी अर्धी वाटी मी या ठिकाणी गरम पाणी घातलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून झाकण ठेवून आपण हे शिजवून घेणार आहोत। असं केल्याने आपला टोमॅटो हा अगदी मऊसर शिजला जातो।
बघा 4 मिनिटानंतर आपण झाकण खोललेलं आहे. आपला टोमॅटोही शिजलेला आहेत. पाणी पूर्णपणे आटल्या गेलेलं आहेत. आता आपण यामध्ये लाल तिखट, हळद आणि धना जिरा पावडर घालून घेऊ आणि 1 चमचा गरम मसाला. मसाले आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. लगेचच आपण यामध्ये वाफवून घेतलेली मूग मटकी घालून घेणार आहोत. मूग मटकीमध्ये प्रोटीन हे भरपूर प्रमाणात असतं, त्यामुळे लहान मुलांना तर ही भाजी अवश्य दिली पाहिजे. जर तुमची मुलं ही भाजी खात नसेल तर तुम्ही नुसती बॉईल करून दिली तरीही मुलं आवडीने खातील. हळद मीठ घालून आपण ज्याप्रमाणे शिजवून घेतली तशा पद्धतीने मुलांना खायला दिली तर मुलं खूपच आवडीने खातात. झाकण ठेवून आपण 2 मिनिटं वाफ काढून घेणार आहोत, जेणेकरून सर्व मसाले हे एकजीव होतील. आता आपण या ठिकाणी अर्धी वाटी गरम पाणी घालून घेणार आहोत. अगदी मूग मटकी शिजावे इतकेच आपण पाणी वापरणार आहोत, कारण आज आपण सुकी भाजी करणार आहोत, त्यामुळे आपल्याला पाणी हे अगदी कमी वापरायचं आहे. आणि झाकण ठेवून आपण मस्त अशी भाजी ही शिजवून घेणार आहोत. बघा आपली भाजी ही अगदी 3 मिनिटात शिजल्या गेलेली आहेत. आता आपण ती व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊ. पाणी पूर्णपणे आटल्या गेलेलं आहे. अगदी छान मोकळी सुटसुटीत आपली भाजी तयार झालेली आहे. रंगही छान आलेला आहेत. आपण यावर कोथिंबीर घालून घेऊ आणि भाजी ही व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊ. मस्त अशी आपली मूग मटकीची उसळ ही तयार झालेली आहे. अगदी करायला सोपी आणि टिफिनला देण्यासाठीही अगदी योग्य भाजी आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. तुम्ही ही रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबतही शेअर करा, जेणेकरून त्यांनाही टिफिनला देण्यासाठी मदत होईल. तसेच भाजी खायलाही छान आहे आणि दिसायलाही छान दिसत आहे. बघा किती सुंदर अशी मोकळी सुटसुटीत आपली मूग मटकीची उसळ ही तयार झालेली आहे. बघूनच खावीशी वाटत आहे ना. गरम गरम तर ही भाजी खूपच छान लागते. अशी भाजी जर तुम्ही लहान मुलांनाही टिफिनला बनवून दिली तर का नाही आवडीने खाणार ते. तर मी टिफिन सिरीज चालू केलेली आहे, तर तुम्ही माझ्या रेसिपी नक्की बघा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्येही शेअर करा, जेणेकरून त्यांनाही मदत होईल टिफिनला भाज्या देण्यासाठी रोज